नमस्कार मित्रांनो, शिक्षक पदभरती संबंधित जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे तयारी करत आहेत आता पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी जॉईन होण्याची, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे. मग तो TET करणारे विद्यार्थी असतील, TAIT परीक्षा देणारे असतील किंवा पवित्र पोर्टलच्या संबंधित उमेदवार असतील, तर 30 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय किंवा एक GR आता प्रकाशित केलेला आहे. त्यानुसार शिक्षक पदभरतीची जी जबाबदारी आहे, म्हणजेच ते जे कामकाज आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेतील हा महत्त्वाचा आता प्रशासकीय बदल आहे. यासंबंधीची माहिती अगदी पॉईंट्सच्या स्वरूपामध्ये आपण पाहूया आता. तर या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीचे सर्व कामकाज जे आहे ते शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून परीक्षा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत शिक्षण आयुक्त कार्यालय जे होतं महाराष्ट्राचं, तर हे कार्यालय पवित्र पोर्टल संबंधीची जबाबदारी पार पाडत होतं. तर आता महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे ही जबाबदारी शासनाने हस्तांतरित केलेली आहे. शासन निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण TAIT म्हणतो, 2025ची जी झालेली आहे आणि त्यासंबंधीचं रजिस्ट्रेशन आता चालू आहे पवित्र पोर्टलवर. तर या परीक्षेपासून पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीचे सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात आले आहे. म्हणजे हा निर्णय आता झालेला आहे, लागू झालेला आहे. ही नवीन व्यवस्था कामकाजात अधिक सुसूत्रता आणि विशेषज्ञता आणण्यासाठी स्थापन झालेली आहे. म्हणजे याचा आपल्याला उपयोग होणार आहे. आपण पाहूया पुढे ते. आता पदभरती प्रक्रियेची नवीन संरचना कशी असेल, तर 2017 पासून, म्हणजे आजच्या पूर्वीची व्यवस्था काय होती, सन 2017 पासून तर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची संपूर्ण कार्यवाही, देखरेख आणि नियंत्रण शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत हाताळलं जात होतं. आता ही जी नवीन व्यवस्था आहे 30 डिसेंबरच्या या GR नुसार जी स्थापन केलेली आहे किंवा जी अंमलात येणार आहे, तर या नवीन आदेशानुसार पदभरतीची संपूर्ण कार्यवाही आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येणार आहे. आता या ज्या कामकाजाचे मार्गदर्शन आणि धोरणात्मक जे काही निर्णय आहे त्यासाठी सुकाणू समिती देखील स्थापन केलेली आहे. तर राज्यस्तरावरील शिक्षक पदभरती संबंधी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे, शासनास शिफारशी करण्यासाठी एका उच्चस्तरीय सुकाणू समितीच्या गठनास शासनाने यासाठी काय केले, मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपलं कामकाज या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणं अपेक्षित आहे. तर त्यानंतर आता या सुकाणू समितीची रचना थोडक्यात पाहूया आपण, की यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे. तर अध्यक्ष कोण आहेत, तर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, म्हणजे शिक्षण आयुक्त हेच या सुकाणू समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर मग याचे काही सदस्य आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे त्यांचे अध्यक्षपद सदस्य आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे जे संचालक आहेत ते एक सदस्य आहेत, म्हणजे हे 2 सदस्य झाले. तिसरे सदस्य आहेत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे आणि चौथे सदस्य आहेत शिक्षण संचालक प्राथमिक पुणे. त्याचबरोबर सदस्य सचिव कोण आहेत, तर आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, म्हणजे अध्यक्ष आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, म्हणजे शिक्षण आयुक्त आहेत अध्यक्ष. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त जे आहेत ते सदस्य सचिव असणार आहेत या सुकाणू समितीचे, आणि या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करणं अपेक्षित आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक भरती संबंधी. त्यानंतर सुकाणू समितीचे अधिकार आणि जबाबदारी काय असणार आहे, तर धोरणात्मक निर्णय जे काही असतील तर ते घेण्याचा अधिकार आहे. पदभरती बाबत, म्हणजे शिक्षक पदभरतीबाबत महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे आणि शासनाला शिफारशी करण्याचं काम त्यांना करायचं आहे. आकस्मिक निर्णय जे आहेत, म्हणजे प्रसंगानुरूप आवश्यक ते निर्णय घेण्याचा देखील अधिकार आहे. म्हणजे मग थोडक्यात सांगायचं तर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन असेल, त्यासंबंधीची काही कार्यवाही असतील किंवा त्याच्या दिनांक ठरवणे वगैरे, असे सर्व प्रसंगानुरूप जे काही निर्णय आहेत ते घेण्याचा अधिकार देखील आता या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा परिषद करणार आहे. कार्यविभागणी जी आहे, तर पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीमधील कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप आणि जबाबदारी निश्चित करण्याचं काम देखील ही समिती करणार आहे. सदर समिती पदभरती प्रक्रियेतील कामकाजाचे वाटप आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पूर्ण सक्षम असेल असेच अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी निवडलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर हा बदल का आवश्यक होता, म्हणजे हा बदल शासनाने अचानक, म्हणजे सध्या पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच वेळेस हा निर्णय का घेतलेला आहे, तर शिक्षक पदभरतीचं जे कामकाज आणि इतर शैक्षणिक धोरणे जे आहेत हे आयुक्त कार्यालयावर याचा फार मोठा बोजा पडत होता,
ओझं झालं होतं त्यांना. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शिक्षण आयुक्त कार्यालयावर असलेला कामाचा अतिरिक्त भार, म्हणजे याशिवाय इतर अनेक कामं होती त्यांना, म्हणजे असतातच आपल्याला माहीत आहे. तर शिक्षक पदभरती ही एक वेळखाऊ आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आता ही निरंतर चालणारी प्रक्रिया हे आपल्यासाठी चांगलं आहे की शिक्षक पदभरती ही नेहमीच चालणारी प्रक्रिया आहे, ही नेहमी होत राहणार आहे, ज्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे टप्पे आपण पाहतो की विविध प्रकारचं आरक्षण आहे, समांतर आरक्षण आहे, विविध सर्टिफिकेट असतील ती उपलब्ध होतात, न उपलब्ध होतात, मग त्यावेळेस वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात, आधीचे निर्णय बदलावे लागतात. त्यामुळे ही प्रोसिजर जी आहे ती गुंतागुंतीची आहे. या प्रक्रियेत उमेदवारांचे स्वप्रमाणीकरण, जाहिराती स्वीकारणे, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कट ऑफ निश्चित करणे यासारख्या कामांमध्ये हे जे आयुक्त कार्यालय होतं त्यांचा बहुतांश वेळ खर्च होत होता. यामुळे इतर महत्त्वाच्या शैक्षणिक धोरणांच्या आणि निर्णयांच्या अंमलबजावणीवर काहीसा विपरीत परिणाम होत होता, आपल्यालाही ते दिसत होतं. त्यामुळे हे ओझं त्यांनी काय केलेलं आहे आता आपल्यावरचं कमी केलं आहे आणि हा भार जी सक्षम यंत्रणा आहे परीक्षा परिषद त्यावर सोपवलेला आहे. या ठिकाणी आता पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचीच निवड का केली, इतर कोणत्या संस्थेवरही शासन सोडू शकत होतं. जसं की परीक्षा घेण्याची जबाबदारी त्यांनी TCS IBPSवर सोडून दिली स्वतःवरची, तर असा निर्णय घेता आला असता. परंतु मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचीच निवड का केली, तर संबंधित परीक्षेचे आयोजन आणि निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे TAIT परीक्षा असेल तिचं जे नियोजन आहे, TET परीक्षेचं जे नियोजन आहे, तर ते नियोजन करते कोण, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद करते. आणि मग निवड प्रक्रिया दुसऱ्या संस्थेकडे सोपवण्याऐवजी त्याच संस्थेकडे सोपवलं तर थोडक्यात डाटा वगैरे सर्व त्या ठिकाणी असणार आहेत याच संस्थेकडे. त्यामुळे बरेच कामकाज काय होणार आहे, पुढचं बरंच कामकाज सोपं होणार आहे. तर ही एक स्वायत्त संस्था आहे. परीक्षा परिषद ही कायद्याद्वारे स्थापित एक स्वायत्त संस्था आहे. संबंधित परीक्षेचा अनुभव म्हणजे संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, आपण आत्ताच म्हणलं TET असेल किंवा TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे यशस्वी आयोजन देखील ही परीक्षा परिषद करते. आणि त्याचबरोबर पूर्वीचा अनुभव देखील आहे. या संस्थेने यापूर्वी शिक्षक भरती संबंधी कामकाज हाताळलं आहे असं या GR मध्येच म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या संस्थेची त्यांनी निवड केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे शिक्षक पदभरतीची संपूर्ण जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे शासनाने सोपवलेली आहे. त्यामुळे आता जो काही विलंब होत होता शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या ज्या काही अतिरिक्त जबाबदारी होत्या त्यामुळे त्यांना या संबंधीचं कार्य करताना बऱ्याच अडचणी येत असतीलही, त्यामुळे इतर कामाकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही त्या कामामध्ये जी तज्ज्ञ आहे, निपुण आहे, तर त्यांच्याकडेच हे काम आता सोपवलेलं आहे. म्हणजेच आता TET असेल, TAIT परीक्षा असेल आणि आता पवित्र पोर्टलमार्फत जी भरती होणार आहे म्हणजे यंदापासूनच 2025 पासूनच हे सर्व कामकाज आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता आपल्यासाठी सोयीच्या सोप्या होतील ही आशा आहे आपल्याला. त्याचबरोबर तुम्ही तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आता काळजीपूर्वक करून घ्या. त्यासंबंधी काही आवश्यक माहिती आपल्या चॅनलवर आपण देऊया. धन्यवाद.